पण जिथे एकमेकाच्या विरोधात लढले जातात तिथे पुन्हा ते सर्व एकत्र कसे काय राहू शकतात? राजन सावींचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला पाहायला मिळतोय. कसं बघता? कारण का राजन सावीसुद्धा भाजपमध्ये येणार म्हणून चर्चा होती. या सगळ्या गोष्टीवरती पक्षप्रवेशाकडे कसं बघितलं? खरं ह्या निवडणुकीनंतर जे पक्ष सत्तेत येऊ शकले नाहीत त्या पक्षामध्ये अनेक अस्वस्थता लक्षात येते आणि त्यातले अनेक नेते अनेकांजवळ चर्चा करतायत. पण राजापूरचे माजी आमदारांचा पक्षप्रवेश पुन्हा शिवसेनेत झाला. हा सर्व विचार करताना एक लक्षात येतं की ज्या राजापूर मतदारसंघामध्ये एकेकाळी ज्या विजयराव साळवींनी या रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना वाढवली, त्या मतदारसंघातनं ते निवडून आले आणि तो मतदारसंघ शिवसेनेचा केला. त्या मतदारसंघामध्ये कोणी कोणाला निष्ठा शिकवावी अशा पद्धतीची स्थिती जेव्हा निर्माण होते आणि अशी स्थित्यंतर होतात, तेव्हा कधीतरी एकदा वाटतं की हे काय चाललं आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश त्यांनी केला, पण जिथे एकमेकाच्या विरोधात लढले जातात तिथे पुन्हा ते सर्व एकत्र कसे काय राहू शकतात, हाही प्रश्न अनेक वेळेला सर्वांच्या समोर राहतो. आता हा त्यांचा निर्णय आहे. तो निर्णय आत्ता उशिरा असं ते म्हणतात. शेवटी एखादा प्रवेश झाल्यावर आम्ही म्हणणार काय, दिल्या घरी तू सुखी राहा, असंच आता सल्ला त्यातला दिला जाईल. भाजपचे राजन सावींना विरोध झाला होता का? भारतीय जनता पार्टी विरोध कशाला कोणाला करेल? भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी येऊ नये असं भारतीय जनता पार्टीमध्ये कधी म्हटलंच जाणार नाही. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले असते तर आम्ही स्वागताकरता तयार होतो. आम्ही अनेक जणांना स्वागताकरता, म्हणजे भारतीय जनता पार्टी आता देशस्तरावरती जेव्हा विचार करते तेव्हा सर्वांना सामावून घेण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीनं सर्वांना ठेवलेली आहे आणि देशभरात तशा पद्धतीचं आहे. महाराष्ट्रातही त्याच पद्धतीचा विचार भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते करत असतात. फक्त जेव्हा कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांना तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करावं आणि मग आपलं अस्तित्व सिद्ध करावं, एवढीच एक माफक अपेक्षा तिथे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची असते. आणि त्यामुळे कुठली कमिटमेंट द्या आणि मग आमच्याकडे या, ही भूमिका भारतीय जनता पार्टी करत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना यावं, आमच्यामध्ये भारतीय जनता पार्टी त्या कार्यकर्त्यांबरोबर काम करावं आणि जो काम करणारा आहे, ज्याच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे, त्याला त्या त्या ठिकाणी योग्य पद, आणखीन त्याची जबाबदारी ही पार्टी करत असते. याचे पार्टीच्या अनेक उदाहरणातून सहज लक्षात येतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.